भारत सरकारची पाहिजे ते खोडा तोपर्यंत कार्यक्रम चालू होईल नाही आम्हाला नाही तो अधिकार बाबा तुम्ही सांगा त्यांना कुणाला तुम्हाला ज्यांनी पाठवलं त्यांना आम्ही वर्ण आले पण तुमच्याशी आणलं माझं काय केंद्र सरकारचं म्हणलं सांगा की तुम्हाला कोणी पाठवलं मी अशोक यादव बघितलाय सर काय कोण काय कुठे काही कोण नाही मी एक नागरिक आहे मग तुम्ही फक्त हे करा तक्रार करा कार्यक्रम नाही थांबवू शकत तुम्ही कार्यक्रम नाही थांबवू शकत आमची तक्रारच आहे मग ती लेखी तक्रार पंचायत समितीच्या नावे करा किंवा केंद्र लेखी तुम्ही लेटर दिले का इथं कार्यक्रम असा असा होणार आहे दिलं का पंचायतला कळवलंय आम्हाला कळवलं तुम्ही अण्णा साहेब आदेश सर्वसामान्याला पोचवायला पाहिजे का नाही आदेश त्यांचं काम आहे का नाही सगळ्यांना माहिती आहे तक्रार लेखी तक्रार नाही मला निवेदन नाही ना हे होतं अण्णा तुमचं माझं नाही तुम्ही मग तुम्ही लांब बसा तुम्ही लांब बसा आम्ही लांब बसा तुम्ही लेखी दे की मग मला लेखी आलंय का की गावात प्रत्येकाला लेखी कसं येईल मग हे नाही आम्हाला सांगायला पाहिजे का तुम्ही जाहीर केलं का फळ्यावरती जाहीर केलंय का की बाबा असं असा रगत येणार आहे बाबा पाहिजे का नाही माहिती पाहिजे का नाही घ्या जरा त्याच्या नावाचं नाही ऐकून घ्या घरं मिळत आहेत आयुष्यमान भारत कार्ड तुम्ही नागरिकांना माहिती देणार आहे मुद्दा त्यालाच की उत्तर देत नाही उत्तर देत तुम्ही बरोबर आहे आवाजनी पटलं मुद्दा आता ते काय म्हणतायत तुम्ही भारत सरकार म्हणून द्या तिथं हा तुमचा त्यांचा मुद्दा तुम्ही जवळ तांत्रिक गोष्टीत पडायचं नाही तांत्रिक नाही होते तांत्रिक नाही संविधानाला धरून आहे धरूनच आहे. ते संविधान काय म्हणतंय भारत सरकार म्हणा ते म्हणतोय तो तुम्हाला कुठं विरोध करतोय विरोध नाही अजिबात. मोदीला विरोध त्याला करतोय का काय म्हणायचं हे महत्वाचं नाही नाही ना तुम्ही काय म्हणण्यापेक्षा तुम्ही काय आणलंय ते आणलं काय महत्वाचं हा काय गरिबांची आहे. योजना बरं आहे. दाखवताय त्यांना ते महत्वाचं आहे हा जनतेला तुम्ही काय दाखवताय तुम्ही पंतप्रधान आहात त्यांना विरोध नाही नाही, यांचा. आमचा अजिबातच तुम्ही नाही. अजूनही बी ते समजून घ्या तुम्ही भरकट शूटिंग आलाय नका करू शूटिंग काय करा होतं असू दे काय की, चुकीचं आम्हाला आमचं? बोललं पाहिजे आमचं काय चुकीचं आहे? जनता आहे लोकशाही. हा, ही जनता जनता आहे लोकशाही आहे. तो काय म्हणतोय तुम्ही काय सांगताय हा असं होतंय ना तो त्याचा काय विषय चुकीचं? तो आहे कसा आहे तो काय म्हणतोय भारत सरकार लिहा लिहा 100% लिहा हो. आम्हाला जसं आदेश नसते हो तुम्ही काय त्यांचं काय आहे का मग? जनता आहे. हो, कर्मचारी जनतेचं आहे तुमचं नाही तुमचं कोणाचं नाही. मोदीचं पण नाही त्यांचं म्हणणं आहे हा. ते जनतेचं आहे ते त्याला मिळालेली कुठची मोदीची आहे मोदीची आहे का जनतेला दिली आहे ती त्यांनी दिलेली आहे. हे म्हणतोय तो आम्ही एक कर्मचारी म्हणून काय करू शकतो? कर्मचारी म्हणून तुम्ही तो म्हणतोय ना तुम्हाला कोणी ऑर्डर दिली ऑर्डर म्हणून दिली. संविधानानुसार चाला असं तुझं म्हणणं आहे व्हिडिओला फोन लावा. संविधानानुसार चाला नाही, त्यांचे वडील वाढलेत आता काल. पण त्यांच्यावरची कोण असतील का नाही अधिकार आज हे दिला असेल. जे अधिकार आहेत त्याचाच वापर करा बस. आमचे कुठं म्हणताय भारत सरकार काय मानलं नाही ते तुम्हाला विचार हा कार्यक्रम कुणाचा आहे केंद्राचा आहे ना देशातून आलंय, केंद्रातून आलंय. हा, मग केंद्राचा असं दे ना काय असेल ती वैयक्तिक नाव कसं येणार कशाला घेताय कशासाठी जाहिरात करताय एवढा पैसा खर्च होतो जनतेचा कशासाठी करताय आणि कुणासाठी करताय कुणासाठी करताय मला सांगा नाही, हो. नाही कुणासाठी जनतेसाठी करताय ना मग जनतेचं नाव घ्या तिथं भारत सरकार म्हणून. आम्ही नाही ते करू शकत आम्ही नाही करू शकत, कर्मचारी आहे. नाही तर येऊ नका ना मग ते म्हणतात. कार्यक्रमच घेऊ नका आम्हाला आदेश दिल्यावर आम्ही आदेश तुम्ही काही कराल का मग आदेश उद्या मर्डर करायची दिली यांची करायची पण आम्ही विरोध कसा करणार त्यांना आम्ही नाही विरोध जाणार. आम्ही कुठं म्हणतो हे विरोध करत नाही मग आता त्यांना सूचना तुमच्या लक्षात आलं नाही हे विरोध करत नाही पण अजून मुद्दा समजून घ्या या. हा, हा. अजूनही पाया पडतो विनंती जनता पाया पडते विनंती करते तुम्हाला तो पण तुम्हाला सुद्धा मी पाया तुम्हालाच कळलं पडतो झालंय. तुम्हाला सुद्धा पाया तुम्हाला पडतो त्यांना देखील कळलं ना आपण काय काय करतोय करतोय ती? तो आता त्यांचा प्रश्न आहे नाही नाही त्यांचं नाही तुम्ही तेवढी विनंती करतोय हो हा, तुम्हाला बस विनंतीच विनंतीच करतोय. करतोय. मी सुद्धा मी काय विनंती करतोय? करतोय. हाणामारी केली नाही अजिबात मी नाही सुद्धा काय. त्यांना वेळवाकडे बोलला नाही कोणालाच बोललं नाही मी सुद्धा विनंती त्यांचं करतो म्हणणं काय की आपण योजनांची माहिती द्यायला आलोय हो पण तुम्ही जाहिरात करताय एका जाहिरात दिवशी. करताय. हे त्यांना जनतेला फुकता येतं वैयक्तिक जाहिरात देताय हे हा. तुम्ही जनतेच देताय तिथनं तुम्हाला मिळाले तेच देताय देताय का नाही? आपण फक्त नेमलेला तुमचे नेमलेला करू नका हे कर्मचारी विरोध. काय करू शकतो नाही, नाही. नेमलेला नाही, कर्मचारी नाही, कसा नाही, नाही नाही, हे बघा निवेदन हे बघा संविधानानुसार बोला बोला संविधानानुसार चाला चला हो बरोबर आहे आणि मग नाही पण ते बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं संविधानात काय काय लिहिलं लिहिलंय काय लिहिलंय ते जनता बोंबलते हे संविधानिक कोण आपण आहे? 5 वर्ष अशी म्हणत नाही जनता हा. शिवे देऊ नका घाणेरडे शिवे देऊ नका वैतागली एक जनता वैतागली जनता. लेडीज आहेत लेडीज आहेत घाणेरडे शिवे देऊ वैतागली जनता नका. असू द्या वैतू द्या मग लेडीज आहेत म्हणजे आता तुम्ही म्हणताय चल आम्ही त्यांना त्याने आम्हाला अडवली हो, जनतेसाठी करा की आम्ही ते कुठं नाही आम्ही कुठे नाही म्हणतोय हे नाही म्हणलं नाही शासनाची- का पण हे रथावर असं का लिहिलंय असं आम्ही नाही विचारू शकत भारत सरकार म्हणल्या मुद्दा ऐका तक्रार येते म्हणून सांगा ना माणसांचं मागणी आहे ना जनतेची तुम्ही असं
तो म्हणतोय तुमच्या भावना आणि तक्रार पोहोचवणार. अहो नाही आम्ही अजून आमच्या नाही, नाही. नागरिकांच्या पाया पडून सांगतो. मग ते सांगितलं की मी नाही करून मी नाही येऊन भारत सरकार म्हणल्या प्रत्येक गावात येऊ चालला की अहो भारत सरकार म्हणल्या आम्ही सांगतो. व्हिडिओ दाखवू का तुम्हाला माहिती बघितलं की ते आणि मग मग व्हिडिओ करायला पाहिजे ना, त्याच्यावर शासनाने दखल घ्यायला पाहिजे व्हिडिओ बघूनच कधी तुम्ही हे घेणार करता आहे आलं आमच्या दखल? लक्षात. चार नाही. गेल्यावर घेणार का आले आले लक्षात. आम्ही आपण सुद्धा नक्की योजनेचा गेल्यावर लाभ घेतोय, आम्हाला मिळत नाही असं आहे का? काय आम्हाला मिळणार नाही का तो फायदा तुम्ही आता आम्ही वयोवृद्ध आहे बरोबर आहे आम्हाला तो फायदा मिळणार नाही. मग आम्ही म्हणतोय या. त्यांच्या वैयक्तिकाचा कोण देत नाही तुमची जाहिरात करू नका आम्ही हे म्हणायचे याच्यात. आम्ही पत्राचे आणि हुकमाचे ताबेदार आम्ही कर्मचारी अधिकारी. तुमचंही म्हणणं बरोबर आहे कर्मचारी असले तरी नागरिकांचं पण कर्मचारी आहेच ना तुम्ही. आमचं बी नाही का असू दे, असू दे मग. हे करून टाका म्हणून अहो जनता म्हणते हे तर सांगू शकता ना सांगणार की मग तेच सांगतोय मी. सांगणार पण आता तरी योजनांची माहिती सांगा. नाही. त्याच्यावर ही लावा. उलटा आम्ही बदलू शकत नाही बाबा. मी बदलतो आणि माझं नाव सांगा, माझ्या नावाने कंप्लेंट द्या. कुणीच नाही बदलू माझी शकत. ते आहे का माझी त्याची कसं कंप्लेंट बोलताय हो? की बाबा हे मग असं मी मी व्हिडिओ न विचारतो थांबा आमचं रक्त नका आटवू. बस, हा, मग ते मग पहिले काय तर उगीच डोक्याला एवढा हा फोन म्हणून सगळी माहिती सांगायची. भारत सरकारची सरकारची काय म्हणलं हे नाही अहो गॅस मिळतोय घर अहो, मला पण मिळतंय की वैयक्तिक तुम्ही देताय का? मला पण मिळतंय ना. वैयक्तिक आम्ही नाकारलंच नाही ते आम्हाला पेन्शन मिळती आम्ही कुठं नाही म्हणतोय आम्हाला कोण नाही म्हणते पीएम किसानचे वैयक्तिक आलं का? हे त्यांचं म्हणणं आहे ते समजून घ्या फक्त. एवढंच म्हणते. मी आदरणीय व्हिडिओ साहेबांना विचारतो त्यानुसार आपण बरं डायरेक्ट नाव सांगा बाबा बघितलं असं कार्यकर्ते असे म्हणतात. मी इथं रथ आडवा पाडीन इथं मध्ये झोपेन आणि तुमचा रथ नोडल अधिकारी तुम्ही आहे. उत्तर द्या. नोडल अधिकारी हा म्हणून तुमची रथ नेमणूक आहे नरेंद्र तुम्हाला सांगावं लागेल. नरेंद्र मोदी नावाच्या व्यक्ती सरकारचा की हा रथ पंतप्रधान भारताचा. उत्तर द्या. 2 मिनिटं थांबतो. परत दुसरे प्रश्न आहेत माझे. म्हणून आहे आम्हाला जे रथ आलेला आहे त्याच्याबरोबर या गावात नेऊन तो कार्यक्रम साजरा करायचा आहे, आयोजित करायचा आहे. याच्यासाठी आमची नेमणूक केली आहे. आम्हाला वेगळी काय माहिती दिलेली नाही. माहिती तुम्हाला दिली नाही ना. हां आता तो प्रश्न त्याने विचारलाय. प्रश्न विचारलाय की सरकार की भारत सरकार. तसं बघितलं तर भारत सरकारचाच आहे पण त्याच्यावर नाव मोदी आहे. विषय कसा आहे बाकीची आम्हाला काय माहिती नाही. आम्हाला बीडीओ साहेबांची नेमणूक आहे त्याप्रमाणे आम्ही हजर आहे. तुम्हाला प्रश्न मांडायचे असले बीडीओ साहेबांकडे मांडा. ते आधीच कलेक्टरचे आहेत त्यांच्याकडे तुम्हाला उत्तर मिळतील. ठीक आहे. आम्ही म्हणजे एवढं आम्हाला कळलं की आम्ही सरकार आणि दुसरं एक महत्वाचा कुठल्याही शासकीय अधिकाऱ्याविरुद्ध आमच्या मनात आकस नाही. आम्ही त्यांच्या आकसापोटी त्यांना प्रश्न विचारत नाही. आम्ही ॲज ए सिस्टीम राज्य व्यवस्था म्हणून आम्ही प्रखर आंबेडकरवादी आहोत. बाबासाहेबांनी आम्हाला राईट्स ऑफ फंडामेंटल दिलेले आहेत. घटना दत्त मूलभूत अधिकार, बोलण्याचा अधिकार, भांडण्याचा अधिकार, लढाई करण्याचा अधिकार, जेवण्याचा अधिकार, शिक्षण घेण्याचा अधिकार, नोकरी करण्याचा अधिकार, सगळे अधिकार बाबासाहेबांनी दिले. त्याला बोलतात राईट्स ऑफ फंडामेंटल, घटना दत्त मूलभूत अधिकार. त्यामुळं कुठल्याही सरकारी अधिकाऱ्याचा आम्ही निषेध पण करत नाही, त्यांचा अपमान पण करत नाही. फक्त आम्हाला ही व्यक्तिपूजा आम्हाला या गोष्टीचा आम्ही निषेध करतोय. कुठल्या तरी सरकारी ऑफिसरनी अशा कुठल्या तरी व्यक्ती महात्म्याकडे वाहत जाऊ नये एवढीच आपली फक्त तुम्हाला विनंती आहे. बस एवढं सांगायचं काम मी केलं. धन्यवाद. तुम्ही ऐकून घेतलं.